पहाटेची ती गुलाबी थंडी, हातात वाफाळलेला चहा आणि नजरेसमोर पसरलेला हा निळाशार अथांग समुद्र. खरंच अशाच काही मोजक्या क्षणांसाठी तर आपण जगत असतो. नमस्कार, मी आहे डॉक्टर निकिता आणि हा आहे माझा गोकर्ण डायरीजमधला डे 2. सांगोलासारख्या दुष्काळी भागातून आल्यामुळं पाणी दिसलं की आमची अवस्था मासा झाल्यासारखी होते. आज ब्लू हे पाणी पाणी म्हणत आम्ही समुद्राचा मनमुराद आनंद घेतला. जो भाऊ शाळेत चित्र काढताना थकायचा, तो आज मला सँड कॅसल कसं बनवायचा याचे धडे देत होता. पण तेवढ्यातच वरुण राजा प्रसन्न झाले आणि एका लाटेतच आमचा कॅसल ढासळला. समुद्रांच्या लाटांशी खेळून झाल्यावर आम्ही निघालो गोकर्णच्या मुख्य आकर्षणाकडे, म्हणजेच महाबलेश्वर मंदिर. याला दक्षिण काशी का म्हणतात हे तिथं गेल्यावरच समजलं. सांब सदाशिवचा जयघोष करत आम्ही तब्बल 3 तास रांगेत उभे होतो, पण श्रद्धेपुढे थकवा कधी पडला हे कळलंच नाही. इथे मला एका काकांनी खूप छान गोष्ट सांगितली बरं का. गोकर्ण म्हणजे गाईचं कान. असं म्हणतात की भगवान शिव इथे गाईच्या कानातून प्रकट झाले होते आणि म्हणूनच या भूमीला गोकर्ण हे नाव पडलं. मनाला मिळणारी शांतता आणि महादेवाचा आशीर्वाद घेऊन आजचा दिवस तर इथे संपला, पण गोकर्णच्या डायरीत अजून बरंच काही बाकी आहे बरं का. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. हर हर महादेव.